विभागाचं वर्णन करताना भगवंत कृष्ण परमात्मा किंवा ज्ञानोबा आहे. आपल्याला जेव्हा जाग करतात बुद्धीला, बुद्धी जागी होती त्या ज्ञान आणि ती जागृत होऊन जागृत राहते. म्हणजे त्या गुणाला सोडायला ती तयार होते आणि गुणातून बाहेर येते. जागृती म्हणतात त्याला. गुणाचा संबंध ठेवणार नाही. अंतःकरणात गुणाचा व्यवहार चालू असताना अंतःकरण गुणरहित असणं आणि गुणाचा आवाज करून गुणातीत होणं, व्यवहाराचा स्पर्श न करणं आणि बोधाचं आकर्षण होणं, वेद संपन्न होणं, सद्गुरूच्या वचनाला प्राण देणं, अनुभवात येणं आणि भाव टाकणं, हा प्रयास आहे ज्ञानवरायांचा. त्याला जीवनमुक्तीचं फल म्हणतात. की गुणाचा निराश करणं. हा अद्भुत चमत्कार आहे बोधाचा, हा साक्षात्कार वेदाचा, हा नमस्कार अभिन्न भावाचा, हा अनुभव सुखाचा, हा प्रसंग सत्संगाचा आणि दिलासा मनाचा. दिलासा मिळतो मनाला. जिथं भगवंताचा आणि बुद्धीचं सद्गुरूच्या महावाक्याने लग्न लागतं, एक सुख भोगण्यासाठी हा विधी असतो. तेव्हा साधूचा सहवास आणि वेदाचा अभ्यास, श्रवणाचा ध्यास, तो महावाक्याचा मंत्र खास, बुद्धी आपल्या पवित्र स्थानावर विराजमान होते. ते स्थान म्हणजे ब्रह्मस्थान. ती जाण म्हणजे भगवंताची जाण. तो अनुभव म्हणजे सुखाचे खान. तो अनुभव त्या महावाक्यानंतर येतो. त्याचं नाव सुख आहे. हा शब्द जरी व्यावहारिक असला तर हा परमार्थातून प्रगट होतो. सुख सुख म्हणजे भौतिक नाही किंवा देहाच्या संबंधाचं नाही. सुख म्हणजे वृत्तीने नाही किंवा विषयातून नाही. सुख म्हणजे व्यवहारातून नाही किंवा नात्यातून नाही. सुख हा शब्दातून नाही, सुख वेदातून प्रगट होतं. ते सुख आत्मसुख असतं. ते आपलं परमरूप असतं. त्या सुखाकडे बुद्धीला नेणं सत्संगाचं महत्व असतं. आणि तिथं तिनं राहणं वेदाचं त्या ठिकाणी मानपाल असत. बुद्धीला नामांतकरणाला देहातून विलग करणं, अलग करणं, इसके बस की बात नहीं है ये. खाली वेद और गीता और श्रवण और सत्संग, इस वचनों से अंतःकरण अलग हो जाता है ये जड़ उपाधि से. इसका नाम सत्संग. असताचा परित्याग करणार चिंतन वेदातून येत. जडाचा संबंध तोडणारं वचन गुरुच्या मुखातून येत. ते गुरुचे शब्द बुद्धीला आधार बनतात सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःखाच्या नाशासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि आपल्या पदावर बुद्धीला नेण्यासाठी सत्संग आणि साधू हवे, शास्त्र आणि वेदांत हवा, गीता आणि ज्ञानेश्वरी हवी. तेव्हा ते सुख प्राप्त होतं. आत त्याचं अंतःकरण. बाह्य सुख बोलत नाही मी. तो संबंध वृत्तीचा असतो, विषय समोर असतो आणि व्यवहार गुणाचा असतो आणि लाभ सुख दुःखाचा असतो. पदार्थ भौतिक असतात आणि ते सुख टिकणार नसतं आणि
ते हृदयातून प्रगट होतं, वेदातून बाहेर येतं आणि संताच्या मुखातून तुमच्या हृदयाकडे जातं. त्याला म्हणा संताचं खास नातं, बाकीचं नातं ते तुम्हाला माहिती. मला वेळ नाही फालतू बोलायला. जातो आणि बुद्धीला कुठे घाण टाकतो आणि सुखाची आशा करतो. इम्पॉसिबल. सुखाचा प्राप्तीचा जो मार्ग आहे तो सत्संग आहे आणि सुखाची प्राप्ती ती ज्ञानेश्वरी आणि सुख देणारे आमचे माऊली येत आणि माऊली म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे आत्मरूप आहे आणि आत्मरूप म्हणजे वेद आहे आणि वेद म्हणजे गीताचं अंग आहे आणि गीतेचं अंग म्हणजे वेदाचा संघ आहे आणि वेदाचा संघ म्हणजे श्लोकाचा भावार्थ आहे आणि श्लोकाचा भावार्थ म्हणजे बुद्धीला टच आहे आणि बुद्धीला टच म्हणजे ज्ञानाचा कस आहे. तो अनुभव खास आहे. हे तर बुद्धी दगड आहे आणि साधी भाषा आहे. हे जर झेपत नसेल तर संसार चित्तातून निघालेलं नाहीये, हे 100% खरं आहे. म्हणून वेदाचं ज्ञान बुद्धीनं झेलावं, अध्यात्मामध्ये जीवन जगावं आणि श्रीरामाला हृदय अर्पण करावं. त्याला खरी पूजा म्हणावी, वैदिक पूजा. यस, वैदिक पूजा. पोळ अर्पण करण्यासारखं मन अर्पण करता येतं का? तसं झाडाचं फुल तोडलं आणि वाहिलं तसं मन तोडलं आणि वाहिलं ते माहित का? नो, नाही. हृदयाचा संबंध काढणं म्हणजे मनाला तोडणं. आणि ते हृदय भगवंताच्या चरणावर आणि साधूच्या समोर मस्तक होणं, त्याला नमन म्हणतात. नमन. माझं मन नाही तर त्यांना दिलं ना मन. मनाला माझं म्हणू नको आणि मनासंग नाचू नको आणि मनाच्या संग चलू नको आणि मनाचं काही ऐकू नको. मन कोणीकडे पण येते ना. मन म्हणतं भांडण कर, भांडायचं सुरू होते. मन म्हणतं द्वेष कर, द्वेष सुरू होतो. मन म्हणतं देहाला माझं मन, मन तिथं असतच आहे, म्हणायची गरजच नाही ती आपल्याला. ते सदा मन देहात घाण टाकले आणि मग पूजन पूजा मग आहे. मनाला देहाला घाण टाकून मग पूजा करतात ते मन. मग घाण टाकले ना मग आम्हाला काय माहिती. मन मग देहात एका पूजेत आहे. बघा तुम्ही, मला माहित नाही. जे मन पूजेत आहे संलग्न नाही ते देहात नसतं आणि अज्ञान असलं तर देहातून मन निघत नसतं आणि ब्रह्मज्ञानानं मन उरतच नसतं. मग पूजा कशी बघा. समजतंय? साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर खरंच. म्हणूनच खरी पूजा गुरुला म्हणलेली आहे. माझी देव पूजा, देव पूजा, पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा, देव पूजा. तुझे चरण माझ्या बुद्धीत अंतःकरणात आहेत, ही माझी पूजा आहे. तुझा बोध माझ्या हृदयात आहे, ही माझी पूजा आहे. तुझं ज्ञान माझ्या चित्तात आहे, ही माझी पूजा आहे. तुझा अभेद माझ्या व्यवहारात आहे, अनुभवात आहे, ही खरी पूजा आहे. याला पूजा म्हणतात. तो एक पूजा आहे, व्यवहारातली नाही. पर्यंत करणं सद्गुरूच्या बोधाची ही शक्ती त्यांची पाय माझ्या हृदयात स्मरण
मनाच्या बोधाची खाण हृदयात घट्ट ठेवावी, तर ती पूजा आहे. श्लोकाचा भावात हृदयामध्ये ठाम असा निश्चय आला, ती पूजा आहे. ओवे काय होते ते मनानं ऐकावं, गुरु काय सांगतात ते बुद्धीने धरावं आणि वेदात शिरावं, संसारामध्ये का घुसावं, काट्या कपटातून का चालावं. काट्यात घुसले की रक्त बाहेर निघतं ना, मन रक्त मंबाळ होत, देह नाही. देहाचं रक्त दिसतं पण मनाचं दिसत नाही. म्हणूनच व्यवहार हा थोडा बाजूला ठेवावा, प्रपंच बाजूला सारावा, देशाचा संग करावा, बोधाचा पाऊस मिळावा आणि मी कोण कळावा, आम जळावा, अभिमान कट करावा, मान बाजूला टाकावा आणि सोला पाहत देहातून बाहेर यावं आणि स्वरूपामध्ये बुद्धीला एक करावं. आपलं साम्राज्य आपण भोगावं, बुद्धीला संतांच्या चरणावर टाकावं आणि मनाला आवरावं आणि संसाराला गुंडाळावं, विषयाला जाळावं, बोधाला पाळावं, वेदाला गिळावं आणि साधूच्या संगतीनं मना साधूचा संग आयुष्यात मिळावा. हे संघ किती दिवस आहे, ते परत येतात बाहेर येतात, जातात आपल्या आपल्या घराला, ते परत सोबत असते ना स्मशानापर्यंत. पुन्हा कुठले सोबत? हो माऊली, तेवढीच सोबत. पुन्हा नाही. मग आधी सोड ना, आधी सोड, अज्ञान तोड, गौरव काढ आणि मनाला झाड. मनाचे कट्टा पडा संसाराचा, व्यवहाराचा, नात्याचा, विकाराचा, कामक्रोधाचा, ते झाड. बोधाच्या झाडने झाड. घर झाड ठेवतीस, कपाट छान ठेवतीस, फरशी 3-3दा पुसती आणि तुझ्या मनाला कोण पुसत? तिथं तर बुर्रा आला, दोषाचा बुरा, संसार बरा. हो माऊली, बरोबर. ती म्हणते किती दुख, माझे हाड मोडो का, गुडघे दुखो का, मन का तुटू, मी घर लक्क ठेवणारच. बर ठेव, कवर ठेवते ते ठेव, पण अंतःकरण स्वच्छ करायला ज्ञानेश्वरी, सत्संगाने, वेद, साधूचा बोध जर असेल तर हे स्वच्छ होत. मग ते स्वच्छ करण्यामध्ये रस असतो, ज्ञान इतर नाही. म्हणून हे झाडणं तसं हे पण झाडणं हृदय, अंतःकरण. तिथं कचरा आवडतो, बाहेरचा कचरा नको वाटतो. माझ्या पाठात ती ज्योती होती, सध्या आहे, असती काही नसती, गेली वाहताना त्या ठिंगाण्यात त्या बायाच्या मध्ये, नाहीतर नीट खेळतो मी तिला. चालली आता ते व्हिडिओ, ते दिसणं, ते कमळाला पट्टी बांधणं, हिंडाचं बोंबलत. बाबा वातावरण कसं बेकार होतं ते कळते सत्संग सुटल्यावर. तिच्याकडे जास्त थांबायचे मी पाठ झाल्यावर, पाठाच्या आधी. आई म्हणते अन्न अजून बायचं प्रेम करतेच मला, त्यात वाट नाही. ते घराला इतकं घासीत होती, असं तिला झोडपून नीट केलं 1-2 वर्ष. हो मला आहे तसा स्वभाव, माझा दोष मी काय करू. झाड सुटत नाही, कपडा हातातला जात नाही, काय करू. तिला रागून बोलून बोलून नीट केलं, गेली वाहत गेली. सोडून त्यांचा विषय. पण अति संसार मला पटत नाही, अति मोह बरा वाटत नाही. अति विचित्र वागणं, संसारात झुकून देणं, आपलं काल संसाराला वाटणं आणि ह्या भौतिक पदार्थासाठी जगणं हे नाही बरोबर. भौतिकासाठी नाचणं
कल्याण करून भगवंताच्या सोबत बुद्धीशी समरस होतो बुद्धीने. म्हणून भौतिकाचा त्याला आनंद नाही आणि संसारिकाला बुद्धी वाचून हा 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 कतिकट लागलं का हा किती गती अडवत करते हा हा काय लाख असू दे की कोटी असू दे की अब्ज असू दे त्याला सुख मिळत नसतं. आत्मसुख हे खरं असतं आणि भौतिक सुख मनाला पागल करत. पागल मन भगवंतापासून जात नसतं. पागल मन एवढा कुठं असतं पागल मन डॉक्टर पशी नीट होत नाही ते होत का नीट नाही नाही होत माऊली. अति पागल होणं म्हणजे एरडाच गिरायचे तुम्ही आम्हाला कळत आहे. हो येरवडाच आहे त्याला डॉक्टर संसाराला पागल झाले आणि हा 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 काय बस का हा का भौतिक पदार्थाला हा करती आणि जे सुख खरे त्याला ना करते. माहितच नाही ना ते सुख. ते सुखच माहित नाही म्हणून हे भौतिक सुख पागल करत. अज्ञानी जीव भौतिक सुखासाठी जगतात आणि ज्ञानी महात्मे साधक भौतिकाला बाजूला करतात. ब्रह्मज्ञानाच्या शक्तीनं वेदाच्या युक्तीनं आणि विचार रसानं अंतःकरण जेव्हा भरभरून जात भौतिक सुख तिथून बाहेर येत. न लोभ न आशा न आकांक्षा न वासना न संबंध विषयाचा त्या वृत्तीमध्ये साक्षात्कार ब्रह्मज्ञानातून त्या परमेश्वराचा असतो. म्हणून भौतिकात तो कधीच समरस नसतो. तो क्षणभर व्यवहारात असतो. अनंत काळ परमात्म्यात असतो. तोच महान असतो नाहीतर बाकी घाट असतो. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. खरंय माऊली. क्षणभर व्यवहारात आणि अनंत काल परमात्मा. तोच ज्ञान तोच अधिकार तोच भगवंताचा खरा ओळखणार आणि भगवंताला जाणणार भगवंतासोबत समरस होणारा भाग्यवान करा श्रीमंत तोच करा. काय बघितली की हा हा काय तिकीट लागलं का तुला काय चेहरा बदलते काय डोळे बोरे जाते कधी माहित नसतं कधी बघितलेलं नसतं. चल दे हा हा आधी हा बघू हास ना तू हा बंद कर. प्रपंचाला बघून नाचणारे माकड चला हे लाकड जमलं का माकड लाकड मला कळणार मला ते त्याला लिहि लागते कळायला. चला हो माऊली माकड लाकड किती काळ असतो ते आयुष्य किती काळ आहे. अनादी काळापासून अज्ञान दुःख देत आहे. लाखो कोटी जन्मामध्ये जावं लागतं आणि देहाला माझं म्हणायचं आणि त्या सुखासाठी नाचायचं. ठीक आहे नाही पण ठीक आहे दोन्ही पण ठीक आहे. ठीक नाही ठीक कोण आहे न्यूज बघा आपल्याकडे येऊ माऊलीचं गणमन पाहू. ओवीतून माऊली बोलतात हे लक्षात घ्या. माऊली आपल्या सोबत माऊली ओवीतून आहेत. तुम्हाला बोलतात माऊली साधकाला संसारी करणे बरं हे लक्षात ठेवत जायचे भेजात आपल्याला बोलतात. रोज बोलतात जवळ पण घेतात प्रेमाचा हात पण फिरवतात ज्ञान पण हृदयात देतात अज्ञानाला भस्म करतात
आणि बोधाशी बुद्धीला एक करतात त्याला माऊली म्हणतात. कळालं? हो माऊली, किती छान. प्रेमाने हात फिरवतात, जवळ घेतात, अज्ञान भस्म करतात आणि प्रेमाने एक करतात. खूप सुंदर माऊली. हॅलो प्रेरणा, ऐक ना. हा बोल. एक मिनिट विचार करते. तो प्रवास दगदग होता आणि वेळभर मग त्याचा काय कार्यक्रम असतात वगैरे, तो तो वेगळा भाग सोडून दे. पण आल्यानंतर मग ते विसंगती होती वाटतं. आज काय सांगू, चिंतन काय जमते की नाही. उठले म्हणजे चारला सगळं तयार झाले, सारा ते म्हणाय का उठली इतकी, बाहेर जायचे थकून गेले, जा वाटणं फिरायला. सारा रेडी झाले, पडे खाली. म्हणजे 1 घंटा आराम द्यावा. गेले नाही वॉकिंगला, फिलिंगला, प्राणायाम काय केले. संध्याकाळी अभ्यास झाला. त्यांना फोन केला, म्हणलं सकाळी उठवा, वाट घेऊ. पण गॅप पडला की कसं दिवस होते. ठीक आहे म्हणल्या. 6:30 उघड पटून राहिले, थकून गेले. आणि श्रवण होताना जेव्हा मंगल होत, आता काय बोलू, थकले मी, कसं बोलू. भगवंत म्हणतात ग बस, मी आहे ना, कशाला चिंता करती. हो माऊली, तो बोलवून घेतो, तुम्ही काही चिंता करत जाऊ नका. तोच येतो, तोच बोलतो. थोडस गॅप झाला, थोडस डगमग होते, चिंतनाची लिंग तुटली. तर ते मठात काय थोडस लिंग मध्ये गॅप झालाय. बापरे असं वाटतंय. मग तो चालवतो, सूत्रधार आहे तो आपला, मग घाबरायचं नाही. थोडस लिंग तुटले, थोडस हे होत, बेभान मन होत. आणि मग इकडेच लिंक लागा, थोडा वेळ लागतो. ठीक आहे. चला, अध्याय 17 आणि 133. पण आपण 133 काढले. चला, अध्याय 17 ओम 133 काढा, बघू. चिंतन साधारणच आहे. कोणते लोक काय खातात, कोणते लोक कसं वागतात, कोणते लोक कसे बोलतात, गुणाचा परिणाम मनावर कसा होतो, आणि त्या गुणामध्ये मन जातं तेव्हा भगवंतापाशी ते नसतं, हे माऊलीला सांगायचंय. कळालं? आज उत्तर दिलं तुम्हाला. 17 अध्यायाचा हा सांग बरं, काय सर सांगितला माऊलीने. नल बरं आहे ना, सांग. हो माऊली, गुणाचा परिणाम अंतःकरणात होतो, ते मन गुणात जातं, ते भगवंतात नसतं. यस, म्हणजे गुण किती खराब आहेत, भगवंतापासून दूर करतात. हो खरंच आहे माऊली, म्हणून तर खूपच सुंदर. हो, एखाद्या मुलीचे संस्कार एवढे घाण असतात की आल्याबरोबर त्या मुलाला मायपासून बाजूला करते. पहिलं काम करते ती, कट, माय कट, पुन्हा भाऊ कट, पुन्हा भाऊजे कट, पुन्हा प्रॉपर्टी कट. बघा हे कट कट आणली घरात. खरंच कटकट कळाली मला. प्रेरणा कशी कळतं तुला पटकन. तुला आज मागणी आहे सून, तरी कळायला नाही माऊली, कळत कळते माऊली, कळतो. आम्ही नाही झालो तरी बघायला मिळते. हुशार आहे माय, हुशार आहे तू. सगळ्याच गोष्टी हुशार झाली तू. म्हणजे नवीन म्हणजे हापूस आंबा खाल्ला नाही पण चव सांगायची. रे धंदा की नाही, वास आला की पण हापूस अनुभव तुमची आहे माऊलीची. चला थांबू, पुढे चालू. की गुण आणि मन एकत्र आल्यानंतर काय होतं व्यवहार, आणि काय होतं बोल, आणि काय चमत्कार. गुण काय करतात, गुणाला कसं संपवायचं, गुणातून कसं निघायचं, गुणाचा बात कसा करायचा, 3 सांगणारे आज तुम्हाला. गुणातून कसं बाहेर यायचं, गुणाला कसं टाकायचं, आणि गुणातीत कसं व्हायचं. कळालं? हे आपल्याला शिकायचं. याचं नाव आहे 17 अध्याय, गुणत्रय विभाग योग गुणाम. आपण वाचतो पण काहीच कळत नाही मनाला.
आणि एवढं कळालं एवढं पुण्य आहे का आपलं? ज्ञानेश्वरी कळायला किती पुण्य लागतं देवाला माहित. आपण नाही सांगू त्याचं मोजमाप नाही ना. एवढ्या पुण्याची एवढी गीता करती, एवढ्या पुण्याला ज्ञानेश्वरी करती, हे आलेच नाही तिला भगवंताला. देत पण नाही ते. पुण्य झाले की बरोबर बोलत देतात. पुण्य जास्त झालं, निष्काम झालं, सत्ताची भेट देतात आणि विद्याला बुद्धीमध्ये आणतात आणि जीवाला साधू बनवतात, मनाला मंगल करतात आणि अंतःकरणाला ब्रह्म करतात. हे पुण्याचं फल आहे. भगवंत करतो, साधू रूपाने मिळतो. कळालं? मस्त वाक्य सुंदर माहिती. आपण जन्मलो अरे नाट्यात वाहून जाऊ नये आणि शोकाला हृदयात घेऊ नये, देहभाव उत्पन्न होऊ नये, वृत्ती विकाराकडे जाऊ नये, मन भगवंतापासून अलग होऊ नये आणि हा संसार हृदयात ठेवू नये. तो भक्त, तो मुक्त, तो ज्ञान संपन्न असतो. समज मी खरंच इतकं छान वाटतं सत्संगात. कुठं भानभान नको, नुकतं जाणं नको, याची एकांत असावा. आपलं वैभव, आपलं आत्मसुख, आपला वेदांत, आपले संत, आपले ग्रंथ, तो अनुभव त्याच्यामध्ये राहावा, तो भोगाव, ते सुख भोगाव. हे सुख जन्मला मी बघितलं ना. आणि ते सुख हे खोटं सुख, तो खोट हसणं खरं. बाबा बाबा खोट्या सुखासाठी खोटं सुख घ्यायचं आणि खोटं हसायचं का खरं हसायचं मला माहित नाही रे बाबा, मला माहित नाही. तुझ्या आपल्याने सोडून द्यायचं ना. अध्याय 17:131. चला इकडे. तत्वाची कीड पाळती, कारणाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. दिवसाच्या उन्नती भानू जैसा. दिवस उगवायला आणि दिवसात व्यवहार करायला जसा सूर्य कारण आहे, तसं सत्वगुण हा बुद्धीची वृद्धी करायला कारण आहे. पटकन कळावं, पटकन कळावं. इथे वाटते नाही माझा पुढचा अभ्यासाला करा. इकडे आले पण नाही 50-60च्या पुढे, कारण मी तुमच्या पुढे जात असते अभ्यास. पुढं कुठे ठेवते, पुढे आता गावाला गाव झाला मग कसं करा. त्याच्यामुळे पुढचा अभ्यास ठेवते 8 दिवसाचा. त्याच्या ते सत्वाची कीड पाळते, कारण हाच सुमती. हा सुमती, हा सुमती म्हणजे शुद्ध बुद्धीचा आणि कुमती म्हणजे संसारी बुद्धीचा. तुमती त्याची शुद्ध बुद्धीचा तो गुणामुळे, त्याची वाईट बुद्धी संसारामुळे. कारण तो गुणात असतो, तो वाईटच असतो. आणि जो गुणाकडून मला जाणतो तो सुमतीच आहे, कारण तो सत्वात आहे. आणि सत्वगुण हा संत संघातून पुण्यातून उत्पन्न होतो आणि पुण्य हे तुमच्या कर्मातून तयार होतं आणि कर्म हे निष्कर्म असावं लागतं. तेव्हा तुला माझी प्राप्ती होती, सत्वगुणाची उन्नती होती, तमोगुणाची समाप्ती होती, रजाची स्थिरता होती. तेव्हा तुला माझी प्रतीती येते की भगवंताची वाणी बोलते, आमची नाही. इथं आम्हाला धरलं जाऊ नका, ते मात्र नाही. अशी होईल. खूप छान लागेल, खूपच मस्त. त्यालाच म्हणतात ना चिंतन. ओळीचं चिंतन बुद्धीनं करावं. चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे देवा, भगवंताला बोलाय देव, तुका बोलाय पांडुरंगाला. तुका म्हणे देवा, चिंतन आहे खरी सेवा. तुझी सेवा कोणती सांगा ना तुकोबा. सांगू का देवा? हो. मंडळ्या माझ्या मनातल्या मनात भगवंताला बोलत होते आणि भगवंत तुकोबा राया संग येत होते, जात होते.
म्हणलं की थांबत होती, दिसत होती, प्रगट होत होते. आणि अभंगातच लोक बरं आहे, पांडुरंगाला बोलत होते आणि पांडुरंगा अभंगामध्ये गलत होते. मग तुकोबा म्हणले, पांडुरंगा सांग तुझी सेवा कोणती आहे, सांगा तुकोबा. तुका म्हणे, देवा चिंतन आहे तुझी खरी सेवा. बाकीचं सोडून दे देवा, याकडचे आधीकडचं असतं देवा. ते खुरपणं, दसकड काढणं, नांगरणं, ते पाणी घालणं आधीच आहे. आता हापूरचा आंबा झाडाला खाणं नंतरच आहे. आंबा बघायचं का ते खालचं बघायचं तणकट. किती छान. खरंच तुकोबा किती छान म्हणले. खरं चिंतन हीच खरी सेवा. तेव्हा तुम्हाला सांगू का, तू कशाला प्राप्त होतोस, तुझं ऐक्य कसं होतं, तुझा आनंद कसा मिळतो, तुझी भेट कशी होती. भेट पुन्हा संपतच नाही, बुद्धी तुझ्यातून बाहेर येतच नाही. कशाला दे तुकोबा सांगा की. तेव्हा तुझे चिंतन केलं की तू मिळतोस, संताकडे गेले की कळतोस, आणि ग्रंथाला मन दिले की हृदयात प्रगटतोस. खरे ना, हो ना तुकोबा? बोलले का नाही दोघं? याला म्हणतात भंडारा माळ. खरंच आहे माऊली, खूप छान बोलले. राम 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 माये. संताशी पहा, श्रीमंताला श्रीमंती बघता येतं, गरीबातून श्रीमंती बघता येईल. सांगा बरं आईल्या. मग तुकोबा काय त्याचे म्हणणाऱ्या वळावर पांडुरंगाला का बोलायचे, अभंग कसे लिहायचे. मग आमची पण चिंतन बाहेर येतं, आमचा पण भंडारा माळ आहे. आम्ही पण गीतेच्यावर बोलतो, ओळीवर बोलतो. मग आम्ही पण तुकोबाचा आशीर्वाद आहे, आम्ही करू कमी. आम्ही चिंतन आज सकाळचं मला प्रसंग सांगते, आवडलं माझं. हा सात्विक होय भोग्य, तेच भोगावया आरोग्य, शरीराशी भाग्य उदयले जाण. अजून हा सात्विक आहे, हे भाग्य आणि भोग्य दोन्ही पण चांगले. भाग्य उदयत कशामुळं, अरे सात्विक बनतो आणि मन शांत होतं, पवित्र होतं सत्वगुणामुळे अंतःकरण, आणि पवित्र मनामध्ये मी प्रगट होतो. म्हणून तुला भाग्य म्हणले असं खाणाऱ्या लोकांना. भोग्य, सात्विक आहार भोग्य, आणि माझं प्रगट व्हायचं भाग्य. भाग्य आणि भोग कळालं का? किती छान सांगितलं. सत्वगुणाचा भोग म्हणजे आहार घेणारे भाग्यवान आहे, शरीर पुष्टी मिळते, आणि त्या हृदयात मला आवडतं त्याच्या मी प्रगट होतो. म्हणून सत्वगुण घे. आणि देवा रजगुण सांगत की, सांग की तमोगुण. अरे सांगतो हे मदिरा, मिष्टान्न, हे वेज, कुठलं वेज दुसरं वेज सांगत नाही मी. माझी मालिका भ्रष्ट करून तुमच्यासाठी, पागल लोकांसाठी. वेजच्या विरुद्ध ते वेज, ते खाणारे तमोगुणी. मदिरा, घाण, कुठलं बी बसवी, कडलेलं, शिजवलेलं, इटलेलं, फसफसलेलं, 8-8 दिवस ठेवून वापरलेलं, काय काय करते, दुर्गंधी खातेत. आता प्रसंग सांगते. आम्ही रश्मी खाऊ लागलो आणि ते आली का पापड खाऊन ते ह्याला भट्टीला लावून करतात कातडे, कडक 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 खावं लागतात ते कातडे. आमच्या रश्मी दुधाचा मांस नरम मस्त तूप लावलेलं. बघू बघू मग खाल्ल्या, झोडपिल्या विमानतळाला झोडपिल चाट. एअरपोर्टवर चेकआउट, मामा म्हणलं चेक करायचं. चेक कितीला? 50ला. तर आम्ही घेतलं. मी म्हणलं का एअरपोर्ट, त्या पोराला बोलली बारक्या. मी म्हणले बापा मला तिकडाला कधी पाठवतो चेक मध्ये, माझं रोज चेकिंग करते म्हणले मी. ज्ञानेश्वरी देऊ की चेकआउट चेकआउट चेक, हे दाखवा, स्कॅन करा, हे करा, ते करा. तर त्या विमानात थोबाड घालूचं चेकच. एकदा करून समाधान होईना का? 56 का
म्हणले? हो माऊली, खूप वेळ असते तेच. आणि बर तिथं जाऊस तर 4 घंटे चेकिंग, 1 घंटा प्रवास. बाप्पा बार हसू लागली. मला कसं फिरतोस मा गणा? आईच जाते. तुला कसं कळालं? म्हणून पहिल्यांदा कळत असतं आई. मा किती फिरतो तू विमानात? तसं त्यांनी मद्रास बेंगलोरचं ते 1 वर्ष विमानाचा प्रवास होता. 7 तास. 1:30 ला उठायचं, तिथे विमानतळावर जायचं. 2 ला उठायचं, बारून लाखून निघून जायचं. आणि जाणे विमानतळ 2 घंटे, चेकिंगला 2 घंटे, बसायला 2 घंटे, प्रवास 1 घंटा, चेकआउट. आता ऐका, हा सात आणि सुखात हा सात्विक होय भोग्य. हा सात्विक आहार जर आपल्या जेवणात घेतला, त्याचा भोग घेतला, नंतर काय होतं? तोची भोगावया आरोग्य. शरीर आरोग्यवंत, लाभ होतो त्याचा. मग तोची भोगावया आरोग्य, आरोग्य छान राहतं. शरीराशी भाग्य उदयला जाण. शरीराचं भाग्य उदयाला येतो. लक्षात घ्या अर्जुन, सात्विक आहारानं कुठली बिमारी, कुठला रोग, कुठली चंचलता काहीच होत नाही, काहीच होत नाही. म्हणून सात्विक आहार का भाग्य उदयाला येतं तुझं. अजून एक सांगायचं मला की हे शुगरचे पेशंट पुन्हा प्यायचे काय दुसरं काय असतं ते श्वास काय तपासते ते बीपी, ब्लड प्रेशर सगळं असते आपल्याला. सगळ्या बघावं लागतं. ते सोडून द्या. आजकाल हे फार वाढले, दुसरे पण खूप वाढले. पण जे नियंत्रण मनावर नाही, संसार यांचा सुटत नाही, ज्यांची वासना हटत नाही, ज्यांना सत्संगाचा लवलेश नाही, ज्याला बोधाचा पाऊस नाही, ज्याला वेदाचा ध्यास नाही, ज्याला गीतेचा अभ्यास नाही, ते नापास. सात्विक अन्न, सात्विक वाणी, सात्विक हृदय, त्यातून माझी प्राप्ती होते. त्याच्यातून मी प्रगत होत नाही. चंचल मन होत, चंचल मनानुरी माझी उत्पत्ती होत नाही. तमोगुणांतर मी कधी सापडत नाही, कारण ते केवळ पापाचा गुण म्हणजे तमोगुण. काही भडकणं, कुणावरही भडकणं, कुणाला बोलणं, कुणाला छळणं, कुणाला त्रास देणं, हे सुद्धा तमोगुण आहे बरं. हा तमोगुण आहे. कुणाचं हृदय पोळून टाकणं, भाजून काढणं. तुम्ही पूजा करू नका, दान करू नका, पण कुणाचं हृदय पेटेल आणि त्रास होईल असं वागू नका, कधीच वागू नका. कुणाच्या डोळ्यातून पाणी येईल असं कधीच कुणाला बोलू नका, कारण ते पाणी त्याची किंमत पुन्हा आपल्याकडे येतं. ते त्याचं मोल चुकवावंच लागतं. मला कळालं मोल म्हणजे काय बोलते मी ते कळालं का सांगा? हो. कारण आपण असा व्यवहार करायला समोरच्या डोळ्यातून जर पाणी आलं तर ते कालांतरानं ते पाणी तुमच्या डोळ्यातून येते. कळालं का? पाण्याला पाणी म्हणून आपल्या व्यवहारातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून कुणाच्या हृदय ताप होणे आणि डोळ्यातून पाणी येऊ नये असा व्यवहार ती पूजा आहे. ती पूजा आहे. पटलं ते घ्या, न पटत ते टाका. कर्तव्य माझं सांगायचंय, कारण आपण व्यवहारासाठी कुठपर्यंत कोणत्या दर्जाला खाली जातो माहित नाही मला. सांभाळून चला, सांभाळून चला. अजून एक सांगते शेवटचं, सगळ्यासाठी कॉमन.
खास करून पुरुषासाठी, लेडीजसाठी पण, पुरुषात दोन पण, की जेव्हा आपण जातो तर आपला खातं बरोबर आहे का, आपल्याला हे सोडायचंय तर व्यवहार नीट केला का, तो व्यवहार बघून तर तपासणारे खातं, ते खातं जमा नव्हे इक्वल आहे का, काही शिल्लक आहे का, नाही ना. शिल्लक मध्ये काही येऊन झिरूया तर तो भगवंताला जाऊन टेकतो. पुन्हा मृत्यू लोकात येत नाही. भगवंत त्याला बाहेर करत नाही, दूर करत नाही आणि त्यांना आपल्यापासून त्याला भिन्न ठेवत नाही. आज खरा परमार्थ. संसारात राहून पण असं वागणं हा परमार्थ होतो. पण आपण जर कुणाला त्रास देतो आणि धन कमवतो आणि शिल्लक ठेवून पुढे जातो तर तुझ्या काय काम येणार, तुझ्या काय कमी आहे. जे कमवून लोकांना देतो पुढे जातो त्याचा हिस्सा बोरी घेतो. समजतंय मी काय बोलते ते समजायला का. हो माऊली. प्रत्येकाला लक्षात ठेवा हा हिशोब, की ज्यांच्यासाठी आपण जे काही करतो ते आपल्यासाठी पुढे किती उपयोगी पडेल, किंवा केलेला साठा आपल्या मुक्तीला किंवा आपल्या त्या वैकुंठात जाण्यासाठी काय प्राप्त होईल. आपण काय वागलो आणि काय साठवलं आणि त्या साठवण्यातून आपल्याला काय मिळालं, आपण काय कमवलं आणि काय गमवलं, हे जर त्याला कळत नसल त्याने सत्संगात यावं आणि मग व्यवहार करावा की मी काय कमवलं, कुणासाठी कमवलं. तुझ्यासाठी ते मात्र नाही. ते न तुला झोप, न तुला खाणं, न तुला सुख, न तुला समाधान, न तुला शांती, काहीच कमवलं नाही. तो जे धन कमवलं ते लोकांसाठी, ज्ञान कमवलं आपल्या उद्धारासाठी. म्हणून धनापेक्षा ज्ञानाला महत्व आहे, त्याला सत्संग म्हणते, त्याला साधू म्हणते. आणि ज्ञानापेक्षा धनाला महत्व आहे, त्याला पाप म्हणते. पटलं तर घ्या, नाही तर झटकून टाका. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. साष्टांग दंडवत माऊली. जीवानी जे वचन असतात ते व्यासपीठाचे असतात, आमचे नसतात. भगवंत त्यांना बोलायला लावतो. तिळे मात्र तुला संसारात, तिळे मात्र तुला सुख नाही. तू एक क्षणभर तुला सुख घेता येत नाही आणि तुझ्या कष्टाची कुणापाशी हिशोब नाही आणि वरी बी हिशोब नीट नाही आणि खाली बी तुझा हिशोब कोणी घेत नाही. तर करतो कुणाला कशासाठी आणि जपतो कुणासाठी. जरा सत्संगात ये आणि नीट हो. जास्त करून जेंट्स, नो लेडीज. कळाला. हो माऊली. हो. क्षणिक सुखासाठी आयुष्य घालायचं, ज्याची कुणा किंमत पुन्हा कुणी करत नाही त्याच्यासाठी जगायचं. रक्ताचा एक एक कण तिथं झिजवायचा, नष्ट करायचा आणि ते धन संपून खाली पडायचं. देव हातात काय, तुरी, हातात तुरी आणि भट भटणीला मारी. कळालं भट. हो माऊली. हो माऊली. हा, आता तुरी पुन्हा काहीच नसते हातात. म्हणून ते पागल हे भौतिक सुखासाठी करणारे. आमच्या कुठे कवडी किंमत नाही, त्याला कवडी नाही. तुमच्या कुठे नाचत, आम्ही नाही नाचत कुणाच ताला. आमच्या कुठे हे आहे ना, इथे नाचतो आम्ही, इथं कशाला नाचा. तुम्ही नाचा रे आमच्याकडे, आम्ही नाही नाचत. चला आता पुढे ऐका. आणि सुखाचे घेणे देणे निके वावया येणे या सोवाडे सुजाणे आनंदेसी. अर्जुना, ह्या सात्विक आहारामुळं घेण्याचा व्यवहार सुखाचा, देण्याचा व्यवहार सुखाचा. घेणे देणे, सुखच घेतो व्यवहारातून, सुखच देतो. याचं बोलायला लई वेळ मला नाही बोलायचं, इतका वेळ तेच बोलले.
घेणे आणि देणे. व्यवहार जरी केला तर त्या व्यवहार लोकांना सुखच होतं आणि जरी आपल्याकडे आलं तर त्याला सुखच राहत. देणे आणि घेणे. कळते का भाषा माऊलींची? एक जण करत नाही, एखाद्याला मत कळते का माऊली? देणे ज्या व्यवहारातून केवळ सुख प्रगट होतं हृदयात, मग तो व्यवहार कोणता असतो? सात्विक व्यवहार असतो. मग तो करताना आनंद होतो आणि घेताना आनंद आणि देताना पण आनंद. असं तो गुणाचा व्यवहार आहे. हे कळलं का आपल्याला? जाऊ दे, जास्त स्पष्ट करून मी नको जाऊ. निके उवावया येणे, निके उवावया, निके उवावया येणे. निक म्हणजे खरंच सुख, उवा म्हणजे प्रगट. म्हणून सत्वगुणाच्या आहारात ये, सत्वगुणामध्ये वृद्धी कर आणि मग देण्या घेण्यामध्ये सुखच वाटेल तुला. दुःख शिवणार नाही, मन उदास होणार नाही आणि माझ्यापासून बुद्धी बाजूला जाणार नाही. कारण सत्वात संजय येते ज्ञान. सत्वगुणामध्ये सत्वाची वृद्धी झाली तर त्या ठिकाणी मी आणि तू एकत्र राहतोस. म्हणून व्यवहार सुद्धा मला धरून होतो, त्याचं दुःख उत्पन्न होत नाही, व्यवहार तिथे राहत नाही, विकार होत नाही, बुद्धी मला सोडत नाही, व्यवहारात चिटकत नाही. देणे घेणे. काय मस्त लागलं ते. खूप मस्त मस्त. वाव, खरंच आहे माऊली. सुख दिलं की सुख मिळतं व्यवहारात सुद्धा, दुःख दिलं की दुःख मिळतं. खरंच आहे माझं. खूप सुंदर बोलले हे माऊली, खूप सुंदर. हात जात आहेत ना आपल्या जास्त. तिनिके उवावया येणे, या सोवाडे सुजा साजणे आनंदेसी. या सत्वगुणाच्या व्यवहारामध्ये जो आनंद वाढतो तो आनंद म्हणजे खरं सुख आहे. त्याला सौख्य म्हटले वेदांतामध्ये. खरं सुख प्रगट होतं सत्वगुणात. ते सुख कधीच संपत नाही आणि त्याचा कंटाळा पण येत नाही. आपण तयार होतो लग्नात, काही पण 5 तोळे 40 तोळे 42 तोळे लटकितो अंगावर, बरं वाटतं. आता कधी कधी काढू भीती असतो ना, कुठं ठेवू, कोणत्या पर्स मध्ये ठेवू. आता विमानात बसायचं, आता ऑटो मध्ये बसायचं, आता लॉज मध्ये बसायचं, आता याला कसं सांभाळायचं. धक्का 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 असते, धड 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 अशांत असते. 50 खरंय माऊली, हे खरंय. नाही नाही नाही. पण कधी कधी काढा झोपायचं, ते कधी काढा बाबा वजन आणि चला सिंपल वाटा, चला आवरा आवरा काढून टाका काढून टाका. ठेवू की अंगाला 24 तास ठेवू, 50 70 80 तोळे आणि तशी झीड बाबा. आणि ते तुटतं त्याच्याकडे ना, बसता तुटतं तुटतं. तुझं भगवंताचं नातं तुटलं ना अज्ञानामुळे, त्याचं होतं का तुटलं. हो खरंच आहे, ते तुटलं. खरंच आहे माऊली. तुझा संबंध तुटला ना रजगुणामुळे तमगुणामुळे, मग ते जोड कोण जोडील? हे तुटल्यावर सोनार जोडते आणि हे तुटल्यावर कोणी जोडीत नाही साधू शिवाय. नाचल्या लोकांना साधू असतात का? पण नाही. 500 डोळे 10 किलो 50 किलो तसल्या पण साधू असतं का? त्याला ते सोनं साधू. कळलं का? साधू. हो माऊली, खरंच आहे. चला आपण ऐसा सात्विक आहार परिणामला थोरू करी हा उपकार सभयासी. अर्जुन हा सात्विक आहार इतका उपकार करते. आत बी शांत आणि बाह्य बी शांत. आतून बी माणूस शांत असतं, बाहेर बी शांत असतं. काय असं काही नसतं, ते स्थिर शांत आनंदात एकाग्र एकरूप. कधी व्यग्र नाही, कधी बसबस नाही, कधी उदास नाही, कधी चिंता नाही, कधी वडबड नाही, कधी वडवड नाही, कधी फणफण नाही, कधी तनतन नाही, कधी दणदण नाही.
तर बाह्येसी आतून शांत आणि बाहेरून व्यवहार पण शांत. सब बाह्येसी बाह्य जरी आला वृत्तीनं तर त्याला काय वाटत नाही, असं या नसो बाह्य. आणि अंतर तर तो शांतच असतो, कारण सत्वगुण आहे ना. सत्वगुणा भगवंताला पकडणार आहे ना, शुद्ध आहे ना, अंतःकरण पवित्र आहे ना. पवित्र अंतःकरणामध्ये शांतता आणि प्रेमळता असते, उदासता आणि नैराश्य असतं, कशापाशी आशा नसते. मन त्या ठिकाणी कसल्याही पदार्थाला आणि कसल्या देहाला, कुठल्या प्रपंचाला आणि कुठल्या व्यवहाराला, कुठल्याकडे हे ते मन जात नसतं, कारण ते उदास असतं, ते संताचा दास असतं, ज्ञानात खास असतं, ईश्वराशी एकरूप असतं, ते मन पवित्र असतं. म्हणून ते आत आणि बाहेर सदा शांत असतं. तर बाह्येसी काय भाषा आहे. खूप छान लागली माऊली. हो गोव्यात छान लागला. 17 घरात आल्यावर जी कधीच आली नाही, जेव्हा मंत्राला ते लक्ष्मीनारायण आत येतात तर तिला टच करून जेव्हा आली तर ती प्रवेश करा झाला. गृहप्रवेश उमरा ओलांडणं ते आज का राहिलं का, विधी नाही, काही नाही, काय नाही, काय उभा धिंगाणा चलू द्या, चलू आम्हाला करायचे काय करा की काय करायचं, आमचं कोण आहे बोलणार आहे. चला आता ऐका. ऐसा सात्विक आहार परिणामाला थोरू. असा सात्विक आहाराचा खूप परिणाम आहे. थोर म्हणजे खूप मोठा. करी हा उपकार स्वतःशी उपकार करणार आहे बरं, शांत करतो मनाला आतून मी आणि बाहेरून. तेव्हा बाहेरून म्हणजे अरे आत मन शांत असतं, एकांतात असतं, ते भगवंतासाठी खास असतं. आणि बाहेर व्यवहार केला तर ते व्यवहारासोबत नसतं, बाह्येसी व्यवहारासोबत नसतात. का? सत्वगुण हा पवित्र अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो आणि पवित्र मन व्यवहारात नसतं, कारण ते मला जाणण्यासाठी खास असतं. मला जाणण्यासाठी सत्वगुण आहे. मग जाणताना तो माझ्यासाठी असतो, माझ्याकडेच असतो, व्यवहारात नसतो. हा पहिला पाया ज्ञानाचा. काय बाह्येसी खूप सुंदर प्रयास झाला, फार भयानक. याला सखोल ज्ञानेश्वर म्हणतात. काय म्हणतात? सखोल. बोलले हो माऊली, खूप छान. सखोल येतो तो, पुन्हा काही राहतच नाही सांगायचं, ऐकायचं. कारण एका किती वाक्य निघाले, पुन्हा 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 पुन्हा. एखादी हुशार असते, घुसळती फेस काढू लोणी काढती, जवळ त्या ताकात कल राहत नाही तर लोणी काढती. तशी गोवीचं चिंतन बुद्धी काढती, म्हणतात करू 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 लोणी. मग गोवीला ताक देऊन टाका की गायला टाका का मसाला पाजा, त्याचा काय उपयोग नाही पुन्हा. मग ह्याचा काय उपयोग आहे? काय बाजूला गेलं बुद्धीतून हे सात ताक आणि असा तो परमात्मा. मग ही बुद्धीतून बाहेर गेला, मग कुणीकडे नेलं कुठं पडलं कुणाचे माहित नाही मला, पण बाहेर आलं. परमात्म्याने प्रगट केला, बुद्धी भगवंताची समज झाली. हे कुठे, हे कुणाचे, हे कसे, हे काय तिला माहित नाही, कारण ती तिथून अलिप्त झाली. तो जीवन मुक्ती करी. बुद्धी देहातून अलिप्त झाली, ती मुक्तीकडे गेली, ती भगवंत झाली, सत्पथ आली. संबंध कुणाचा उरला? देहाचा, विषयाचा, जगताचा, सुखदुःखाचा. नो कनेक्शन. खूप छान माऊली, खरंच आहे. किती छान आहे. सात्विक आहारानं मन आत बाहेर शांत होतं. हा सत्वगुण शुद्ध अंतःकरणाला शुद्ध करतो, अंतःकरणात प्रेम वाढतं. मग ते मन गुणात व्यवहारात जात नाही, ते मन उदास असतं, ते मन पवित्र असतं, ते ईश्वरात असतं, ते भगवंताचं दास असतं. ते मन शांत, ते मन एकांतात, भगवंताचं सत्वगुणानं भगवंताचं वास्तव्य होतं. अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होतं. तो मला जाणतो आणि मला जाणताना तो व्यवहारात नसतो, कारण तो माझ्यात असतो.
ओवीचं चिंतन जेव्हा बुद्धी करते तेव्हा घुसळून त्यातलं लोणी सार ग्रहण करते, असार देहाला टाकते, तिथे परमात्मा प्रगट होतो. बुद्धी देहातून आलिप्त होते, तो जीवन मुक्त असतो. तो भक्त तो सत्वात आला आणि देहातून सुटला, सुखदुःखाचा संबंध सुटला आणि विषयाचा, देहाचा, सुखदुःखाचा सगळा संबंध विच्छेद झाला. सत्य सगुण भगवंताचा हे सत्व गुणानं झालं, सात्विक आहारानं केलं. प्रेरणा ऐकलं बेटा, सात्विक विचार किती आपल्या बुद्धीवर परिणाम करतात. त्याच्यामुळे पण आपण भगवंतापासून किती जवळ, भगवंतापासून दूर गेलेलो जवळ येतो, किती परिणाम होतो याच्यामुळे. काहीच कळत नाही, काय कळत नाही बाबा. काय वागावं, कसं खावं, कसं बोलावं, व्यवहारात कसं कुणाला दुखवावं. आणि एक सांगते, पुण्यवान लोकांना कधी दुखू नये. काळ हे बळतं फळ देव सहन करत नाही, लक्षात ठेव. मला तर खूप भीती वाटायली बाबा. समोर बापरे बापा. सगळ्याला सुख ठेवून ते भगवंता, सगळ्याला सुख ठेव. वाणीमध्ये सगळ्याला आशीर्वादच राहू. अंतःकरणात कुठली घाण वृत्ती, विश्वासना, कुणाबद्दल क्रोध, कुणाबद्दल शोक, कुणाबद्दल काही येऊ दे नको. तुझ्याशिवाय इथं काही पाहू नको. इतकंच करतात सध्या तरी, इतकंच कर नको रे बाबा. कारण फार चित्र असतं वरच्यावर. जेव्हा बुद्धी त्यांच्या चिंतनाला उच्च स्तरावर जाते, प्रहार होती ती. आणि मग तशा अवस्थेत ती भगवंताची समज असते, व्यवहारात नसते. पण त्या अवस्थेत जर कुणी काही बोललं तर त्याचं उत्तर भगवंत देत असतो. भगवंता माफ कर, सगळ्यांना माफ कर. खरंच साधू जरा उच्च स्थितीत असते, ऐक्यामध्ये असते. खरंच आहे माऊली. खरंच आहे माऊली. विचार करून बोललं पाहिजे, विचार करून खाल्लं पाहिजे, विचार करून वागलं पाहिजे. हे परिवर्तन आम्ही नक्की करणार. अगदी बेटा खरे. चला पुढे ऐका. आता राजसासी प्रीती जी रसी आखी करूतयाही व्यक्ती प्रसंगेगा. आता राजसाधनाची प्रीती म्हणजे आवड कोणाला आहे, प्रसंगाला सत्वगुणाचं दुर्पण संपलं. आता राजस लोक कसे असतात, राजस आहाराची आवड कशी होती, ते काय काय खातात, आणि राजसाच्या गुणानं कसा तोटा होतो ते तुला सांगतो. प्रसंगाने आता हा पण विचार आलाय, तुला देतो आणि मग पुढच्या अध्यायाकडे जातो, असं भगवंत बोलले अर्जुनाला. 18व्या अध्यायाकडे जायचे ना अर्जुना? हो. तुला मुक्ती द्यायची ना? हो. मग हे आले प्रसंगाना, ऐक आणि पुढे जा. किती छान बोलायले बापू. खरंच तुला सांगतो, खरंच किती प्रेम आहे भगवंताला अर्जुनाचं. सगळं सांगतो बोलायला. हो मस्त. तुला प्रसंगाने सत्वगुणाचं सांगितलं. हो देवा, आता तुला सांगतो रजोगुणी लोक कसे असतात, राजस आहार कसा घेतात, ते काय काय खातात आणि कसे कसे बोलतात, त्यांचा व्यवहार कसा होतो, आतून रजोगुण कसा प्रगट होतो आणि तो कसा बोटावर नाचवितो, कशी वासना प्रगट होती, मन चंचल होतं आणि मग त्यापासून ते मन दूर जातं. पदार्थाशी ते काय खावं, कसं राहावं हेच त्यांना कळतं. तुला प्रसंगाने सांगतो आणि पुन्हा तमोगुणाचं सांगून पुढचा विचार नंतर बोलतो. कळायला तुला अर्जुना? हो देवा. नंतर 18व्या अध्यायामध्ये मोक्ष द्यायचा आहे. तू अगदी माझ्या जवळ आलास, एकच पायरी राहिली तुला माझी प्राप्ती व्हायला. 18वा अध्याय आहे. मोक्ष संन्यास तुला देणारे, मुक्त तुला करणारे, जगताचा बांधवणारे, वृत्ती बाजूला जाणारे, तुझा माझा संगम होणारे. हा प्रयागाचा संगम आहे, हे ज्ञानाचा कुंभ आहे, मध्ये अमृत बोध आहे आणि त्या ठिकाणी आनंदाचा पाऊस आहे. हे आमचा प्रयाग आहे, हे आमचा हरिओम. माऊली कोटी कोटी प्रणव. हा लाभ आहे महावाक्याचा, महाबोधाचा कुंभ आहे. आमचा रोज पर्व काळ आहे. 12 वर्ष, 18 वर्ष, 40 वर्ष आम्ही वाट बघतच नाही.
क्षणात. खरंय माऊली, रोज पर्व काळ आहे, रोज शाही स्नान आहे, ज्ञानामृताचं सिंचन आहे आणि ज्ञानाचा कुंभ रोज भरायला, रोज अमृत अमृत आहे. खरंच आहे, अमृताचं दान आहे तर कैवल्याचं. खरंच आहे, पुन्हा यायचं काम नाही वापस, असं आमचा महाकुंभ आहे. एकदा गेलं तर झालं, पुन्हा पुन्हा यायचंही काम नाही तिथं. त्यांना पुन्हा पुन्हा करावं लागते शाही स्नान, आजचं करा, उद्याचं करा, पुन्हा हे करा. इथं एकदाच केलं तर झालं. माझ्या काळामध्ये पाप करायचं, धुवून यायचं, भीती. बस त्याच्यामुळे, हो त्याच्यामुळे भीतीच नाही. जाओ धोके आओ जाओ, तिथे जाणं येतच नाही. कटा आने का नाही. चला टाइम झालाय, थांबते.